RRC नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी, अकोला's लार्जेस्ट टाउनशिप अँड फॅमिली लेजर स्पेस, प्रोजेक्ट बाय सूर्या ग्रुप। कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकांचे दुर्लक्ष, MSP पेक्षा कमी भावात सोयाबीन खरेदी, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देतील का? काँग्रेस नेते प्रशांत गावंडे यांची विचारणा। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे प्रतिपादन। दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत। वन्यजीवांची शिकार करणारी टोळी हिवरखेड पोलिसांच्या ताब्यात। वन्यजीवांची हत्या होत असताना वन्यजीव विभाग व वन विभागाचे दुर्लक्ष। हरितपट्टा विकासाच्या 3 कोटींचे कामांचा इतिवृत्तात उल्लेख नाही। अकोटच्या तत्कालीन नगराध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। राणी सती दादी यांच्या जन्मोत्सवानिमित्त मोठ्या राम मंदिरात 2000 दिव्यांची आरास। भक्तांसाठी मोठी पर्वणी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची खरेदी ही किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने होत आहे। MSP पेक्षा कमी दराने खरेदी होत असताना बाजार समितीच्या प्रशासकांचे याकडे दुर्लक्ष असून त्यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात चालू आहे। जवळपास 7 ते 8 हजार क्विंटल रोजची आवक आहे आणि हराशी 4 ते 5 हजार क्विंटलची होऊन राहिली। त्यामुळे 3000 ते 3500 क्विंटल माल पेंडिंग राहून राहिलं। तर आज आपण शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की आज आवक जास्त असल्याने माल उतरायला जागा नसल्यामुळे बाजार समितीमध्ये माल विक्रीस आणू नये आणि सोयाबीनचे जे भाव आहे ते 3800 ते 5200 आणि जो बियाण्याचा क्वालिटीचा गेला काही तर तो 5500 गेला, पण तो फार मोजक्या प्रमाणात आहे। पण जनरल जे भाव आहेत ते 4000 ते 5200 5250 पर्यंत आहेत। आता तुम्ही बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार सोयाबीनचे किती भाव मिळत आहे याविषयीची माहिती ऐकली। कृषी उत्पन्न बाजार समिती किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असून हा त्याचा पुरावा आहे। MSP पेक्षा कमी दरात सोयाबीन विकले जात असताना प्रशासक विनायक कोहडेकर यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार सोयाबीन खरेदीचे भाव 3800 ते 5200 भाव असल्याचे सचिव सुनील मालोकार सांगतात। त्यांना MSPच्या कमी भावाने का विकल्या जात आहे असे विचारल्यानंतर त्यांनी मात्र सोयाबीनचे भाव वधारले असे सांगितले। बाजार म्हणजे MSPचे जे रेट आहे ते 4300 आहे आणि त्याचे मॉइश्चर वगैरे जो घटक आहे त्या MSPचा जो क्रायटेरिया आहे त्यानुसार सोयाबीन चांगलं जे आहे ते MSP पेक्षा जास्तच दराने चाललं, परंतु जे डागी किंवा त्यात काही माती मिश्रित किंवा ओलाचं प्रमाण आहे त्याचा भाव थोडा कमी भेटून राहिला, परंतु सरासरी MSP पेक्षा जास्तच प्रमाणात शेतमालाची विक्री होत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत MSPच्या कमी दराने सोयाबीन खरेदी होत असताना आणि त्याच शासकीय प्रशासक बाजार समितीवर असताना शासनच व्यापाऱ्यांना MSPच्या कमी दराने व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे असे चित्र अकोल्यात निर्माण झाले आहे। दरम्यान याविषयी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करत दोषींवर कारवाईची मागणी काँग्रेस नेते प्रशांत गावंडे यांनी केली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्यामध्ये सोयाबीनची खरेदी ही हमी भावापेक्षा कमी दरामध्ये चालू आहे। याचा अर्थ असा आहे की सरकार हे जाणीवपूर्वक करते। एका बाजूला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच सांगितलं होतं की हमी भावापेक्षा कमी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकू। आम्ही पुन्हा उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना आठवण करून देतो की आत्ता आमच्या सोयाबीनची खरेदी ही हमी भावापेक्षा कमी भावात होत आहे। तुम्ही यामध्ये लक्ष घालून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। यंदा आधीच पावसाने सोयाबीन मातीत मिळविले, दुसरीकडे व्यापारी हाती आलेल्या सोयाबीनचे भाव पाडत आहेत। शासकीय यंत्रणेसमोर सोयाबीनची खरेदी MSP पेक्षा कमी दरात होत असताना व्यापाऱ्यांना शासकीय यंत्रणा मदत करत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय पक्ष व शेतकरी नेत्यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे। अनुराग अभंग, RRC न्यूज, अकोला।
अकोल्यात 2 हत्येनंतर शहरातील भीतीदायक वातावरण होते, पण या दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पोलीस आवश्यक ती दक्षता घेत असल्याचा दावा नवे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केला आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू असे ठोस आश्वासन पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिले. अकोला पोलिसांनी उमरीच्या विशाल कपले हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक केली असून विशाल कपले याची हत्या आपसी वादातून झाल्याचे निष्पन्न झाले, तर हमजा प्लॉट स्थित अमीन खान हमीद खान याची देखील हत्या जुन्या वादातून झाली होती. या प्रकरणातील आरोपी तौसिफुद्दीन फैजुद्दीन काझी याला अटक करण्यात आली असून 5 नोव्हेंबरपर्यंत तो पोलीस कोठडीत आहे. शहरातील नागरिकांनी भयमुक्त वातावरणात जीवन जगावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सक्षम असून त्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्पष्ट केले. अकोला शहरात 30 ऑक्टोबर 2022 आणि 31 ऑक्टोबर 2022 सलग या 2 दिवशी आपल्याकडे 2 हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे शहरामध्ये निश्चितच थोडंसं भीतीचं आणि तणावाचं वातावरण होतं. मी पोलीस अधीक्षक अकोला आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, या ज्या 2 घटना घडलेल्या आहेत त्या आपसी वादातून झालेल्या आहेत आणि या दोन्ही हत्येमधील आरोपींना आपण ताबडतोब जेरबंद केलं आहे, त्यांना अटक केलेली आहे, त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. पुढील तपास हा योग्य दिशेनं चालू आहे. सर्व नागरिकांनी निश्चिंत राहावं. अकोला पोलीस जे प्रयत्न करणं आवश्यक आहे आपल्या सुरक्षिततेसाठी, शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, ते सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपल्याकडे काही योग्य सूचना असतील त्याचे आम्ही स्वागत करू आणि त्याच्यावरही आम्ही आमच्या परीने जशी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो की आपण पोलीस प्रशासनाला योग्य ते सहकार्य करा, जेणेकरून आम्हालाही आमचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडता येईल. धन्यवाद. तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेल्या हिवरखेड पोलिसांनी धाडसी कारवाई करीत एका मोठ्या शिकारी टोळीला अटक केली. त्यांच्या शिकारी बंदुका जप्त करीत 16 जिवंत काडतूस हस्तगत केले. या कारवाईमध्ये एका हरणाची कातडीसह पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. दरम्यान या घटनेवरून वन विभागाचे दुर्लक्ष अधोरेखित होत आहे. अकोला तालुक्यातील तेल्हारा तालुका अंतर्गत असलेल्या हिवरखेड पोलिसांनी आज सकाळी एक मोठी कारवाई करीत वन्य प्राण्यांची शिकार करणारे 6 जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. हिवरखेडे पोलिसांनी सोनवाडी फाट्याजवळ नाकाबंदी करीत वाहनांची तपासणीत मध्य प्रदेशमधील बराणपूर इथून तेल्हारा तसेच हिवरखेडे मार्गाने एक तवेरा गाडी जात आहे. सदर गाडीमध्ये 6 जण असून त्यांच्याकडे शिकार करण्यासाठीच्या 2 बंदूक, 1 चाकू, 16 जिवंत कारतूस, 6 खाली कारतूस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी नाकाबंदी करीत सदर तवेरा गाडीस थांबवून विचारपूस केली असता त्या गाडीमध्ये मिळणाऱ्या माहितीप्रमाणे संशयित इसम दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी गाडीतील 6 लोकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून वरील मुद्देमालासह एक शिकार केलेले मृत हरिण सुद्धा जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये पोलिसांनी तवेरा गाडीसह 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर टोळी ही वन्य प्राण्यांचा शिकार करून त्याची विक्री करते. आजच्या या कारवाईमुळे अवैधरित्या वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण, कर्मचारी अनवर खान, सोळंके, निलेश खंडारे, धीरज साबळे, कांबळे इत्यादींनी ही कारवाई केली. दरम्यान पोलिसांच्या कारवाईने वन विभागाचे दुर्लक्ष स्पष्टपणे अधोरेखित होत असून वन विभाग करते तरी काय अशी विचारणा होत आहे. अकोट नगर परिषद अंतर्गत हरित पट्टे विकास कामाची असलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर तत्कालीन नगराध्यक्ष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी जारी केलाय. अकोट नगर परिषद अंतर्गत हरित पट्टे विकास काम अंतर्गत 2,96,00,000 रुपयांची कामे नगरपालिका प्रशासनाने काढली होती. तसेच प्रशासकीय मान्यतेकरिता जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे बोगस ठराव पाठवण्यात आला होता. या बोगस ठरावाबद्दल 12 जानेवारी रोजी अकोट शहरातील सामाजिक कार्यकर्ते दिवाकर गवई यांनी या ठरावाविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने अकोट उपविभागीय अधिकारी यांच्याकडे चौकशी अहवाल मागितला.
चौकशी अहवालात प्रशासकीय मान्यतेकरिता सादर केलेल्या हरित पट्टा विकास कामाचा ठराव घेण्यात आल्याचे नमूद आहे, परंतु इतिवृत्तामध्ये याबाबत काहीही उल्लेख केल्याचे दिसून येत नसल्याबाबत उपविभागीय अधिकारी अकोट यांनी असे चौकशीमध्ये नमूद केले होते। इतिवृत्तामध्ये याबाबत उल्लेख नसल्याबाबतची कुठलीही नस्ती नगर परिषदेकडून आढळून आली नसल्याने सुनावणीमध्ये नमूद केले आहे। ही कामे इतिवृत्तामध्ये नमूद नसल्याने शासकीय मान्यतेचा आदेश रद्द करण्यात आला। सर्व कामे रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी अकोट नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिला आहे। तसेच तत्कालीन नगराध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। गणेश वाकोडे, RRC न्यूज, अकोट। युवकांच्या तंदुरुस्तीसाठी आलेले जिमचे साहित्य वसंत देसाई मैदानावर धुडखात पडले आहे। लाखो रुपयांचे हे साहित्य इथे धुडखात का पडले आहे याची विचारणा आता क्रीडाप्रेमी करीत आहेत। कोरोना काळात आलेले जिमचे साहित्य क्रीडा विभागात धुडखात पडलेले आहे। जिम साहित्य क्रीडा विभाग धुडखात पाडण्यापेक्षा ज्या ठिकाणी ते द्यायचे आहे त्या ठिकाणी का देण्यात आले नाही अशी विचारणा होत आहे। जिम साहित्यातून युवकांची शारीरिक तंदुरुस्ती शक्य असताना त्याकडे क्रीडा विभागाचे व इतर विभागांचे दुर्लक्ष आहे। यापूर्वी कार्यरत अधिकाऱ्यांनी हे संबंधित यंत्रणांना जिम साहित्य का उपलब्ध करून दिले नाही याची चौकशी होण्याची गरज आहे। वसंत देसाई मैदानावर पडलेले हे जिमचे साहित्य संबंधितांना वितरित केले असते तर त्यांच्या कामात ते आले असते। त्याचबरोबर यापैकी काही जिम साहित्याची तपासणी अभियंत्यांकडून होणे बाकी आहे। ही तपासणी केव्हा पूर्ण होणार, लाभार्थ्यांपर्यंत हे साहित्य केव्हा पोहोचणार अशी विचारणा आता होत आहे। ते जे साहित्य तपासले ते आतापर्यंत ग्रामपंचायत संबंधित जिम संचालकांना का देण्यात आले नाही अशी ही विचारणा होत आहे। लाखो रुपयांचे साहित्य अशा प्रकारे धुडखात पडले हे समाजहिताचे नाही। जिल्हा क्रीडा कार्यालयातील अनेक पदे रिक्त असून त्याचा फटका खेळाडू व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच बसतो आहे। न्यू तापडिया नगर येथील विनोद टोबरे हत्या प्रकरणातील फरार आरोपीला सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई 3 महिन्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशीनंतर केली। अकोला शहरातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून या आरोपीस मूर्तिजापूर येथून पोलिसांनी अटक केली। सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या न्यू तापडिया नगर येथे 14 ऑगस्ट 2022 रोजी वर्चस्वाच्या वादातून चाकूने वार करीत 35 वर्षीय विनोद वामन टोंबरे याची छातीवर आणि अंगावर चाकूने वार करीत हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी मुख्य आरोपी ऋत्विक सुधीर बोरकर हा तेव्हापासून फरार होता। गुन्हेगार प्रवृत्तीच्या ऋत्विक बोरकर वर NPDA मकोका याच्यासह विविध गुन्हे देखील दाखल आहेत। टोंबरे हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेल्या ऋत्विक बोरकरच्या मुसक्या आवळल्या। जिल्हा परिषद मुख्य कार्यालयातील स्वच्छतागृह अस्वच्छ असले तरी जिल्हा परिषदेच्या आवारात कुठेही लघुशंका केल्यास आता तुम्हाला 100 रुपयांचा दंड होऊ शकतो। त्याचबरोबर यासाठी जिल्हा परिषदेतील CCTV तुमच्यावर पाळत ठेवणार आहे। जिल्हा परिषदेत लावलेले CCTV आता खुल्या जागेवर लघुशंका करणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणार असून अशा नागरिकांचा नंतर शोध घेत त्यांच्याकडून 100 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे। जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, घाण, वास असला तरी उघड्यावर लघुशंका आता जिल्हा परिषदेत करता येणार नाही। त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहत जिल्हा परिषदेच्या आवारातील स्वच्छतागृहांचा लघुशंकेसाठी वापर करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। मात्र प्रशासनाने नियमित शौचालयाच्या स्वच्छतेची काळजी घेऊन त्या संदर्भात कुठलीही उपाययोजना केली नाही। जिल्हा परिषदेचे अस्वच्छ शौचालयात मद्यपींची मैफल भरत असल्याची चर्चा असून सर्वत्र दारूच्या रिकाम्या बॉटल्स येथे दिसून येतात। जिल्हा परिषद आवारातील स्वच्छतागृहांची देखील स्वच्छता युद्ध पातळीवर करण्याची मागणी होत आहे। अकोला पोलीस दलासाठी निमवाडी येथे आधुनिक निवासस्थाने तयार झाल्यापासून दक्षतानगर, अनिकट आणि देवी लाईन येथील बंद अवस्थेतील स्टाफ क्वार्टर्स, जीर्ण झालेले क्वार्टर्स आणि कुणी राहू शकत नसलेल्या घरांचे दरवाजे, खिडक्या चोरीला चालल्या आहेत। निमवाडी येथे आधुनिक क्वार्टर्स निर्मितीनंतर पूर्वी पोलिसांसाठी असलेल्या दक्षतानगर, अनिकट पोलीस क्वार्टर, देवी लाईन पोलीस क्वार्टर्सची देखभाल दुरुस्तीकडे पोलिसांचे लक्ष नाही। या ठिकाणी कोणी राहतच नसल्याने हळूहळू येथील दरवाजे, खिडक्या गायब होत आहेत। हे क्वार्टर्स राहण्यायोग्य राहिले नसल्याने ती जागा पोलिसांनी ताब्यात घेत त्याला आवार भिंत किंवा जाळीचे फेन्सिंग करण्याची गरज आहे। हे बंद क्वार्टर्स आता पोलीस दलासाठी डोकेदुखी ठरू शकतात। त्यामुळे या ठिकाणी आता नव्याने पोलिसांना लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। हे बंद असलेले क्वार्टर्सकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे।
या ठिकाणी काही बंद क्वार्टर्स शिकस्त झाले असून त्या ठिकाणी कोणी राहू शकत नाही. अशा शिकस्त झालेल्या पोलीस क्वार्टर्स पाडण्याची गरज आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या ताब्यातील जागा पोलिसांनी संरक्षित करण्याची गरज आहे. या ठिकाणी कुठलेही अतिक्रमण होऊ नये याची दक्षताही पोलिसांना घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर शहरातील भूमाफियांची नजर येथील जमिनीवर पडणार नाही आणि त्याचे आरक्षण बदलणार नाही याची काळजी पोलीस दलाला घ्यावी लागेल. संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या मोठ्या राम मंदिरात आज दीपोत्सव साजरा करण्यात आला. 2000 दिव्यांची आरास मंदिरात करण्यात आली होती. त्याचबरोबर लाइटिंग देखील लावण्यात आली होती. श्री राणी सती दादी धाम परिसरात राणी सती दादी यांच्या 743व्या वाढदिवसानिमित्त दीप प्रज्वलित करण्यात आले होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी, अकोलास लार्जेस्ट टाउनशिप अँड फॅमिली लेजर स्पेस. प्रोजेक्ट बाय सूर्या ग्रुप. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकांचे दुर्लक्ष, MSP पेक्षा कमी भावात सोयाबीन खरेदी. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देतील का? काँग्रेस नेते प्रशांत गावंडे यांची विचारणा. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे प्रतिपादन. दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत. वन्यजीवांची शिकार करणारी टोळी हिवरखेड पोलिसांच्या ताब्यात. वन्यजीवांची हत्या होत असताना वन्यजीव विभाग व वन विभागाचे दुर्लक्ष. हरितपट्टा विकासाच्या 3 कोटींचे कामांचा इतिवृत्तात उल्लेख नाही. अकोटच्या तत्कालीन नगराध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. राणी सती दादी यांच्या जन्मोत्सवानिमित्त मोठ्या राम मंदिरात 2000 दिव्यांची आरास. भक्तांसाठी मोठी पर्वणी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा RRC नेटवर्कचे विविध चॅनल्स. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.